नमस्कार, मी माधुरी वैद्य. महायुतीची झालेली पत्रकार परिषद, जी अत्यंत हसत खेळत पार पडली आणि त्यानंतर महायुतीचाच झालेला दिमाखदार शपथविधी, हे सगळं निश्चितच मनाला आनंद देऊन गेलं. पण दरम्यानच्या काळात स्वतःला चाणक्य समजणारे जी काही बेताल वक्तव्य करत होते, त्यामुळे असं वाटत होतं की इसवी सनापूर्वी होऊन गेलेल्या चाणक्यांचा सतत अपमान होत होता. कारण चाणक्य युगातून एकदाच जन्म घेतात आणि ज्यांना नीती म्हणजे काय हेही ठाऊक नाही, त्यांना स्वतःला किंवा त्यांना लोकांनी चाणक्य म्हणणं म्हणजे अपमान नाही तर काय. पण पंतप्रधान मोदींनी मात्र चाणक्य नीतीचा अभ्यास केलेला असणार, कारण त्यांनी अत्यंत हुशार, त्याचप्रमाणे अत्यंत प्रामाणिक आणि राजकारणामध्ये समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना हेरलं. नगरसेवक, मेयर, त्यानंतर आमदार, ह्या काळातली त्यांची कामगिरी त्यांच्या नजरेत नक्कीच भरली असणार आणि म्हणूनच 2014मध्ये मंत्री म्हणून काम न पाहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री केलं, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आणि फडणवीसांसाठी ही खरं तर एक परीक्षाच होती, कारण अल्पमताचं सरकार आणि त्यातही शिवसेनेचे आमदार सतत राजीनामा देऊन परिणामतः सरकार पाडण्याची जवळपास धमकी सतत देत होते. पण अत्यंत कौशल्याने, संयमाने त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली. 5 वर्ष सरकार टिकवलं आणि एवढंच नाही तर जलयुक्त शिवार, मेट्रो आणि समृद्धी मार्ग अशा प्रकल्पांना सुरुवात केली. आणि म्हणूनच 19मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले, तेव्हा परत त्यांना बहुमत मिळालं. पण नेमकं त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली, असंघाशी संघ केला. शरद पवार, जे अत्यंत हुशार, अनुभवी, पण त्यांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा स्वतःचा स्वार्थ नेहमीच महत्त्वाचा होता, असे पवार आणि काँग्रेस, ज्यांच्याशी शिवसेनेचं कधीच जमलं नाही, ते तिघंही एकत्र आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्षाच्या काळात लोकांनी निष्क्रिय सरकार बघितलं आणि दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचेच सहकारी, जे त्यांच्यावर अत्यंत नाराज होते, ते फडणवीसांना येऊन मिळाले आणि पुन्हा एकदा सरकार स्थापन झालं. आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एकत्रितपणे, अर्थात नंतर पवारही, अजित पवार त्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी जे काम केलं ते बघून जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण हे सरकार स्थापन होत असताना मात्र पुन्हा फडणवीसांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. जेव्हा जवळजवळ सर्वांनाच असं वाटत होतं की ते मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना भाजपचं सरकार होतं, पण तसं न होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. आणि तरीही आपण ज्याला ग्रेसफुली म्हणतो, अत्यंत शांतपणे, ग्रेसफुली ते पायउतार झाले.
उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आणि 2.5 वर्षाचा अतिशय सुंदर असा राज्यकारभार त्यांनी सुरू केला. आणि म्हणूनच की काय 2024मध्ये फडणवीसांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि पुन्हा एकदा भाजपाला 132 जागा मिळाल्याच, पण महायुतीलाही घवघवीत यश मिळालं. त्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की आता पुढे काय, कारण मुख्यमंत्रीपद कोणाला नको असतं. पण यावेळेला मात्र फडणवीसांनी बाजी मारली, ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. आता सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की व्यवस्थित चाललेला राज्यकारभार अजून गतीने चांगला व्हावा. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे खड्डे इतिहास जमा व्हावेत, लोकांचा प्रवास सुखकर व्हावा. त्याचप्रमाणे रिडेव्हलपमेंटमुळे जो बांधकामाचा कचरा होतोय त्याचं व्यवस्थापन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये एकच कारखाना आहे आणि तो फक्त दिवसाला 3% या बांधकाम कचऱ्याचं व्यवस्थापन करतो. या संदर्भात जे स्थानिक राज्य कार्यकर्ते त्यांनी त्याचा निश्चितपणे पाठपुरावा केला पाहिजे. जरूर असेल तर केंद्राची मदत घेतली पाहिजे. एखादा नवीन कारखाना किंवा असलेलाच कारखाना त्याची क्षमता वाढवली पाहिजे आणि तरच मुंबईमध्ये जे पोल्युशन आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई गोवा मार्ग जो वर्षानुवर्ष अत्यंत खराब अशा स्थितीमध्ये आहे, त्याचं काम जर झालं तर सगळेच पुन्हा आनंदित होतील. आणि हेच सरकार 5 वर्ष तर टिकेलच, पण कदाचित पुढच्या 5 वर्षासाठी त्यांचा मार्ग सुकर होईल, मोकळा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.